दक्षिण मुंबई देशातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींचा मतदारसंघ असं जरी असलं तरी सुद्धा या मतदारसंघात मराठी चेहराच निवडून येत असतो आणि त्याचं कारण म्हणजे मराठी भाषिकांची संख्या. शिवसेनेचे अरविंद सावंत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. यंदा त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना उतरवण्याची शक्यता वर्तवण्यात येते. राहुल नार्वेकरांनाच का? भाजपाने नार्वेकरांना पक्षात घेण्याआधीपासूनच या मतदारसंघावर डोळा ठेवला होता का? आता नवीन सत्ता समीकरणात कोणाची सरशी होणार? राहुल नार्वेकर जिंकणार की ठाकरे गटाचे अरविंद सावंत जिंकणार? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला अरविंद सावंत आणि राहुल नार्वेकर यांच्या व्यतिरिक्त आणखीन एका अशा उमेदवाराची माहिती आम्ही देणार आहोत जो या मतदारसंघाचं गणित बदलू शकतो. पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील. नमस्कार, मी प्राची. आज आपण जाणार आहोत दक्षिण मुंबई मतदारसंघात. आपली विधानसभा, मंत्रालय, गेटवे ऑफ इंडिया, आपलं राजभवन, म्हातारीचा बूट, हुतात्मा चौक आणि हो, हॉटेल ताज सुद्धा याच मतदारसंघात येतं. त्यामुळे याचं भौगोलिक महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. अशा या अत्यंत महत्त्वाच्या मतदारसंघात वरळी, शिवडी, बायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा असे 6 विधानसभा मतदारसंघ येतात. वरळीचं रिप्रेझेंटेशन आदित्य ठाकरे करत आहेत. शिवडीचं रिप्रेझेंटेशन ठाकरे गटाचे अजय चौधरी करत आहेत. भायखळाचं रिप्रेझेंटेशन आता एकनाथ शिंदेंसोबत असलेल्या यामिनी जाधव करत आहेत. मुंबादेवीचं रिप्रेझेंटेशन काँग्रेसचे अमीन पटेल करतात, तर कुलाब्याचं रिप्रेझेंटेशन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करत आहेत. आता हेच राहुल नार्वेकर भाजपाकडून लोकसभेसाठी निवडणूक लढवू शकतात. या मतदारसंघांनी देशाला मोठे मोठे नेते दिले आहेत. स. का. पाटील, जयवंतीबेन मेहता, मुरली देवरा यासारखे नेते दिले आहेत, जे पुढे जाऊन केंद्रात सुद्धा मंत्री झाले. आता आपण दक्षिण मुंबईतल्या निवडणुकीचं चित्र कसं असू शकेल याचा आढावा घेऊया. ठाकरे गटाचे अरविंद सावंत हे या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत. याचा उल्लेख जर केलाच आहे, पण त्यांनी ज्यांचा पराभव केला ते मिलिंद देवरा तर आता शिंदेंच्या शिवसेनेत म्हणजे मूळ शिवसेना पक्षात आले आहेत. या आधीच्या निवडणुकांची आकडेवारी पाहूया, म्हणजे मतदारसंघातल्या जनतेच्या संभाव्य कौलाचा अंदाज आपल्याला येऊ शकेल. 2014 साली अरविंद सावंत यांनी 3,74,609 म्हणजे जवळपास 48% मतं मिळवली होती. तर त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले मिलिंद देवरा यांना 2,46,045 मतं मिळाली होती, म्हणजे 31.55% मतं. 2019 साली म्हणजे मागच्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत यांना 4,21,937 मतं म्हणजेच 52.64% मतं मिळाली होती. तर त्यावेळी काँग्रेसमध्ये असलेले मिलिंद देवरा यांना 3,21,870 मतं मिळाली होती. वंचित आघाडीने प्रसिद्ध डॉक्टर अनिल चौधरी यांना उभं केलं होतं, मात्र त्यांना फक्त 30,000 मतं मिळाली होती. आता ही झाली गेल्या 2 लोकसभा निवडणुकांची माहिती. यावरून आपल्या लक्षात येतं की शिवसेनेचा उमेदवार निवडून आला कारण त्यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी सुद्धा होती आणि दक्षिण मुंबईत गुजराती भाषिकांची संख्या मोठी आहे. आता काँग्रेसची मतं काही कमी नाहीयेत. हेच मिलिंद देवरा आता शिंदेंच्या शिवसेनेत आल्यामुळे त्यांना भाजपाची साथ मिळणार आहे. त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय. आता येत्या लोकसभा निवडणुकीत कसं चित्र असेल याचा अभ्यास करायचा झाला तर आपल्याला 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीचा आधार घ्यावा लागेलच, कारण त्यावेळी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढले होते. जेव्हा भाजपासोबत असते तेव्हा शिवसेनेला त्याची मतदारसंघात किती मदत होते याचा आपल्याला अंदाज येईल. अर्थात 2024 मध्ये हे गणित चपखल बसेलच असं नाहीये, पण आपल्याला एक अंदाज काढता येईल. 2014 साली भाजपाच्या उमेदवारांना 2,57,828 म्हणजे 32% मतं पडली, तर शिवसेनेच्या उमेदवारांना एकूण 2,06,519 मतं म्हणजे 26% मतं पडली. आता ही आकडेवारी काय सांगते?
तर या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व आहे आणि भाजपासोबत आहे म्हणून शिवसेनेचा उमेदवार निवडून येतो. कारण 2014 मध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले होते. उदाहरणच द्यायचं झालं तर मलबार हिल मतदारसंघ, या मतदारसंघातून अरविंद सावंत यांना मोठी आघाडी मिळते. कारण या मतदारसंघात गुजराती भाषिक समाज जास्त आहे. इथले आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यावर तिथले लोक काही खुश नाही आहेत. लोकांना ते वेळ देत नाहीत अशा काही त्यांच्या तक्रारी येतात. पण गुजराती समाज हा भाजपाच्या पाठीशी असल्यामुळे सावंतांना त्यांची एक गठ्ठा मतं मिळायची. यंदा मात्र मते भाजपाच्याच उमेदवाराला मिळणार. शिवाय या मतदारसंघात देवरा फॅक्टर खूप मोठं काम करतो. आता डेटा काय म्हणतोय तर काँग्रेसचे माजी मंत्री दिवंगत मुरली देवरा हे जेव्हा जेव्हा निवडणूक जिंकले तेव्हा तेव्हा त्यांच्या मतांमध्ये वाढच झाली आहे. 1984 साली 15% वाढ, 1989 मध्ये 2% वाढ, 91 साली 6% वाढ, 98 साली तर तब्बल 16% वाढ आणि मिलिंद देवरा जेव्हा 2004 मध्ये पहिल्यांदा निवडून आले तेव्हा त्यांच्या मतात तर 6% वाढ झाली होती. 2009 मध्ये त्यांची मतं घटली होती कारण बाळा नांदगावकर यांनी मुसंडी मारून दुसरा क्रमांक मिळवला होता. तर शिवसेनेचे मोहन रावळे तिसऱ्या क्रमांकावर आले होते. अगदी 2014 साली देशभरात नरेंद्र मोदींची जोरदार लाट असताना सुद्धा त्यांच्या मतांमध्ये फक्त 10% घट झाली होती. 2019 साली मिलिंद देवरा पराभूत झाले तरी सुद्धा त्यांच्या मतांमध्ये 8% वाढ झाली होती. ही आकडेवारी काय दर्शवते तर देवरा कुटुंबाची स्वतःची एक वोट बँक आहे. त्यांचा स्वतःचा असा जनाधार आहे. हा जनाधार किंवा देवरांची वोट बँक आता राहुल नार्वेकरांच्या मागे उभी राहणार आहे. आता आपण 2019च्या विधानसभा निवडणुकीचं चित्र पाहूया आणि आज त्यात काय बदल झालाय ते सुद्धा बघूया. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघ हे भाजपाच्या बाजूने आहेत, तर 3 मतदारसंघ हे उभाटा म्हणजेच ठाकरे गटाच्या बाजूने आहेत. भायखळाच्या आमदार यामिनी जाधव शिंदेच्या शिवसेनेत आहेत. मलबार हिलचं प्रतिनिधित्व भाजपाचे मंगल प्रभात लोढा करत आहेत, तर कुलाब्याला भाजपाचे राहुल नार्वेकरच आहेत. तर ठाकरे गटाच्या बाजूने आदित्य ठाकरे, शिवडीचे आमदार अजय चौधरी आणि मुंबादेवीचे अमीन पटेल आहेत. 3 आमदार दोन्ही बाजूला आहेत. पण व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे इथे एक उमेदवार अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतो आणि तो म्हणजे मनसेचे बाळा नांदगावकर. बाळा नांदगावकर यांनी 2009 साली तब्बल 1,59,729 मतं घेतली होती. त्यावेळी नांदगावकर यांना 24.90% मतं मिळाली आणि ते दुसऱ्या क्रमांकावर होते. 2014 साली त्यांनी तब्बल 84,773 मतं म्हणजेच 10% मतं घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे, भाजपाचे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत. तुम्ही न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून हे पाहतच आहात. कदाचित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दक्षिण मुंबई मतदारसंघात मदत मिळाली तर राहुल नार्वेकर यांचा विजय जवळपास निश्चित होईल. या गणितातून तर या गाठीभेटी वाढल्या नाहीत ना, अशी शंका येते. जर असं झालं तर राहुल नार्वेकर अरविंद सावंत यांचा नक्कीच पराभव करू शकतात. शिवाय जनमत अरविंद सावंत यांच्या विरोधात आहे, ज्याला आपण अँटी इन्कम्बन्सी असं म्हणतो. तर दुसरीकडे राहुल नार्वेकर हे सुशिक्षित आहेत, तरुण आहेत आणि कुलाबा मतदारसंघातल्या घराघरात त्यांचा संपर्क आहे. त्याचा नार्वेकरांना नक्कीच फायदा होईल. शिवाय मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जातीने तरुण मतदारांची नोंदणी करून घेतली होती. तब्बल 36,000 मतदार त्यांनी मतदार यादीत जोडले होते. हेच धोरण ते यावेळेस सुद्धा राबवतील यात शंका नाही. त्यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे देखील 2 वेळा नगरसेवक राहिले आहेत. माय ड्रीम कुलाबा या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून ते समाजसेवेची कामं करत असतात. इतकंच नाही तर राहुल नार्वेकरांचे वडील सुरेश नार्वेकर हे सुद्धा महापालिकेचे नगरसेवक होते. त्यामुळे नार्वेकर हे नाव कुलाबा मतदारसंघात घराघरात घेतलं जातं. त्याचा लाभ राहुल नार्वेकरांना निश्चित होणार, यात वादच नाही. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. कृपया चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.